दिवाळीच्या शुभमुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी पॅलाडाईन पेंट्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर व रायगड श्रमिक एकता संघामध्ये वेतनवाढीचा करार करण्यात आला। या वेतनवाढीच्या करारानुसार 3200 रुपये अशी भरघोस वेतनवाढ कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करण्यात आली। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी पॅलाडाईन पेंट्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर व रायगड श्रमिक एकता संघामध्ये वेतनवाढीचा करार करण्यात आला। या वेतनवाढीच्या करारानुसार 3200 रुपये अशी भरघोस वेतनवाढ कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करण्यात आली। याबरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांना कौटुंबिक मेडिकल इन्शुरन्स सुविधा, सेफ्टी शूज, कॅन्टीन आदी सुविधाही कंपनी प्रशासनाने कामगारांना देण्याचे मान्य केले आहे। या करारनाम्यावर रायगड श्रमिक एकता संघाचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील, कंपनीचे मालक प्रकाश नाडकर्णी, एमडी सुब्रमण्यम यांनी स्वाक्षरी केली व करारपत्र पूर्ण केले। या प्रसंगी रायगड श्रमिक एकता संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, एडी पाटील, अरविंद कासले आदी मान्यवरांसह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। या वेतन कराराविषयी अरविंद कासले यांनी अधिक माहिती दिली। तसेच यावेळी उपस्थित कामगारांनी वेतनवाढ करारासाठी प्रयत्न करणाऱ्या रायगड श्रमिक एकता संघाचे आभार मानले। त्याच्यामध्ये संघटनेतर्फे माननीय आमदार श्री विवेक पाटील, उपाध्यक्ष श्री एडी पाटील, श्री सुभाष देशपांडे, अरविंद कासले, सरचिटणीस श्री प्रकाश म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली। तसेच व्यवस्थापनातर्फे संचालक श्री प्रसाद साहेब नाडकर्णी, श्री सुब्रमण्यम साहेब, श्री राव साहेब व श्री झाटे साहेब यांनी अतिशय मेहनत घेऊन जो करार केलेला आहे हा एकदम व्यवस्थित झालेला आहे। आमच्यातर्फे सगळ्या कामगारांच्या वतीने कंपनीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मी आता जो आपला करार चांगल्या परीने एकमेकाच्या संगनमताने हा चांगल्यापणे करार संपन्न झाला आहे। दोघांचं मत एकमताने चांगलं होऊन हा जो करार संपन्न होऊन आज ह्या कराराच्या निमित्ताने मी आज सर्व वर्करांना आज पॅलेडिंग तर्फे एक दोन शब्द बोलू इच्छितो की हा करार करणं म्हणजे त्याच्याबरोबरच त्यांना काहीतरी कंपनीला देणं हे लागतो। त्याबद्दल जेवढी वाढ झाली त्याच्या 3-4 पटीने आपल्या कामामध्ये जी दिलेली असते, जबाबदारी दिलेली असते, त्या जबाबदारी पार पडून योग्य तो प्रोडक्शन सरासरी वाढून परिणामी आपलीच आर्थिक वाढ होणे हे असतं। अशा पद्धतीने तुम्ही करार कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आज दोन्ही करारच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील असाच करार पुढच्या 3 वर्षांनी असाच करार एक संगनमताने व्हावं अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिरनेर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली होती। त्यामुळे चिरनेर येथील अनेक ग्रामस्थांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन आर्थिक नुकसान झाले होते। पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये व यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन चिरनेर येथे करण्यात आले होते। नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। चिरनेर परिसरातील गावामध्ये पावसामुळे पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। त्यामुळे यापुढे पावसाळ्यात पुन्हा पुराची समस्या उद्भवू नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या विषयावर चर्चा करण्यात आली। या विषयावर आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन चिरनेर गावामध्ये करण्यात आले होते। या प्रसंगी माजी झेडपी सदस्य जीवन गावण, चिरनेर सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत चिरनेर गावामध्ये उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली व यावर कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात याविषयी ग्रामस्थांनी चर्चा केली व आमदार विवेक पाटील यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या। की आपल्या गावातून जाणारा जो नाला आहे, मुख्य म्हणजे ती नाल्याची सफाई होणं महत्वाचं आहे आणि सफाई बरोबर तो नाला अजून खोल डीप होणं महत्वाचं आहे। त्याच्यानंतर जो भोम आणि चिरनेर हा जो रस्ता आलेला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा आहे, त्यामध्ये जे मोऱ्या आहेत त्या अरुंद आहेत, त्या मोऱ्यांचं सुद्धा रुंदीकरण होणं महत्वाचं आहे। आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे रस्त्याच्या पलीकडे जो नाला गेलेला आहे त्या नाल्यामध्ये मोठमोठे खडक आहेत, त्याच्यामुळे पाणी ज्या प्रमाणात प्रवाहामध्ये जायला पाहिजे खाडीला मिळत त्या प्रमाणात जात नाही। तेव्हा महत्वाचं असं आहे म्हणजे त्या खडकाचं कटिंग होणं महत्वाचं आहे आणि तो नाला खोल होणं महत्वाचं आहे। तो जर नाला खोल झाला तर बराचसा पाणी निचरा होईल आणि तो पाणी तो गावात घुसतोय तो घुसणार नाही। जर केला तर हा खोल तर पाण्याचा निचरा कंप्लीट बाहेर राहिला आणि पूरग्रस्ती निर्माण होती ती होणार नाही। रस्त्यापासून खाडीपर्यंत जो अडथळा आहे तेवढं दूर करणं। तसेच या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक मदत म्हणून चेक्सचे वाटप करण्यात आले।
बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा अष्टक। ही दीपावली सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची जावो अशा शुभेच्छा मी माझ्या वतीनं, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आपणास देत आहे। या दीपावलीच्या निमित्तानं निश्चितच ही दीपावली आपल्या सर्वांना आनंददायी, सुखदायी, समृद्धदायी आणि दीर्घायुष्य आरोग्यदायी जावो अशीच प्रार्थना परमेश्वर चरणी करतो। या विभागातील सर्व जनतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या सर्व प्रश्नांवर आपले एक चांगलं जाण येवो आणि हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं साऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळावं अशी देखील परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, कर्नाळा टीव्हीच्या दर्शकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपणास यश समृद्धी भरभराटीची जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या परिवारातर्फे, माझ्या कर्नाळा टीव्ही परिवारातर्फे, माझ्यातर्फे आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या घरच्या सजावटीसाठी लागणारे आकर्षक पडदे, कार्पेट, विनाइल फ्लोरिंग तसेच ब्रँडेड कंपन्यांचे बेडशीट्स, चादरी आणि सर्व प्रकारचे फर्निशिंगचे कापड तसेच कुर्लॉनच्या गाद्या मिळण्याचे एकमेव विश्वसनीय दुकान सजावट। आपल्या घरच्या सजावटीसाठी आजच सजावटला भेट द्या। आमचा पत्ता आहे मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शॉप नंबर 34, राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी पुतळ्याजवळ, पनवेल। फोन नंबर 27461355 9820033594। सध्या पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने तसेच शेकापक्ष महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे राबविण्यात येत आहेत। नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यापासून पनवेल शहराच्या विकासासाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत। मंगळवारी यशोगंगा सोसायटी परिसरात 5,61,000 रुपये निधीतून गटारांच्या कामाचे भूमिपूजन उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले। सध्या पनवेल नगरपालिकेच्या वतीने पनवेल शहरात विविध विकास कामे चालू आहेत। पनवेल नगर परिषदेची धुरा नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सांभाळल्यापासून पनवेल शहरात विविध कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत। मंगळवारी पनवेल येथील यशोगंगा सोसायटी, सप्रे स्वीट मार्ट या परिसरात अंतर्गत गटारांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कामाचे भूमिपूजन उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी बीजेपी नगरसेवक प्रदीप जाधव, निलेश चोणकर, बीजेपी पनवेल शहर अध्यक्ष संजय गुरुजी आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। नगरपालिकेच्या वतीने 5,61,000 रुपये निधीतून या गटाराचे काम करण्यात येणार आहे। या विकास कामाविषयी बीजेपीचे पनवेल शहर अध्यक्ष संजय गुरुजी यांनी अधिक माहिती दिली। क्रमांक 23 आणि आत्ताचा नवीन प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी यशोगंगा सोसायटी सप्रे स्वीट मार्टच्या समोर स्लॅब ड्रेनचं काम आज भूमिपूजन झालेलं आहे। 5,61,000च्या कामाचं आज हे भूमिपूजन झालेलं आहे। याच आठवड्यात VK हायस्कूलजवळील स्लॅब ड्रेन, त्याचप्रमाणे तथास्तू हॉलजवळील गटाराचं काम, आजचे 5,61,000चं काम, याशिवाय बल्लाळेश्वर मंदिर येथील पेवर ब्लॉकचं काम, अशी एकूण जवळजवळ 14 ते 15 लाखाच्या कामाची याच्यात सुरुवात झालेली आहे। महायुतीच्या माध्यमाने शहरातील नागरी सुविधांचं योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने माननीय नगराध्यक्ष श्री संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्री नंदू पटवर्धन आणि त्यांचे सहकारी आणि या वॉर्डाचे कार्यशील नगरसेवक श्री प्रदीप जाधव यांनी एकत्र बसून योग्य नियोजन करून 3 ते 4 महिन्याच्या अवधीत शहरातील विविध विकास कामांना सुरुवात केलेली आहे। लांबलेल्या पावसाळ्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम जरी विलंबाने सुरू झालेलं असलं तरी ते रस्त्याची कामं सुरुवात झालेली आहेत। मी नागरिकांना महायुतीच्या वतीने खात्री देतो की खड्डे पडलेले रस्ते किंवा फुटलेली गटारं असतील की येते 3 ते 4 महिन्यात पूर्ववत होतील आणि नागरिकांना त्याच्या सुविधेचा लाभ घेता येईल। धन्यवाद। रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने सोमवारी आदिवासी गरीब व गरजू लाभार्थींना भांडी वाटप व गृहोपयोगी वस्तू वाटप कार्यक्रम कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला होता।
रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने सोमवारी आदिवासी गरीब गरजू लाभार्थींना भांडी वाटप व गृहोपयोगी वस्तूंचे वाटप कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते। या प्रसंगी शिरवली विभाग चिटणीस अशोक पाटील, सरपंच विश्वास भगत, डॉक्टर प्रवीण गुप्ता, रायगड श्रमिक एकता संघाचे सचिव प्रकाश म्हात्रे आदी मान्यवरांसह आदिवासी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थींना भांडी वाटप करण्यात आले। या प्रसंगी रायगड श्रमिक एकता संघाचे सचिव प्रकाश म्हात्रे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। मंडळी, आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की जिल्हा परिषद मार्फत अशा आदिवासींसाठी अनेक योजना आहेत, परंतु सांगायला अतिशय आनंद वाटतो की तालुक्यामध्ये पहिलीच ही योजना किंवा पहिलाच हा उपक्रम, याच्यामध्ये आपण जर बघत असेल तर मांडणी, हंडा, अगदी लाटण्यापासून संसारोपयोगी खूप म्हणजे मोलाचं असं सहकार्य किंवा गरजेचं साहित्य या ठिकाणी आदिवासींसाठी वाटप होतो। गेल्या अनेक वर्षापासून ही योजना दुर्दैवाने आपण राबवत नव्हतो, परंतु आता योजना सर्वच आदिवासींसाठी यापुढे आम्ही राबवण्याचा आमचा मानस आहे। त्या दृष्टीने आमचे नेते बाळाराम पाटील, आमदार विवेक पाटील यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभतो आहे आणि याच पद्धतीचं काम, त्यांची जी शिकवण आहे की समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे, ती पोहोचवण्याचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे। DAV पब्लिक स्कूल कर्नाळा अष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। भारतात सर्व आजारांनी मरण पावलेल्या नागरिकांपेक्षा रस्ते अपघात व वाहन अपघातात मरण पावणाऱ्या नागरिकांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे। असे असतानाही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष काही करताना दिसत नाही। रस्त्यावरील वाहन अपघात कमी व्हावेत व नागरिकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी आमदार विवेक पाटील व दुर्घटनामुक्त भारत अभियानाअंतर्गत एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत दुर्घटनामुक्त पनवेल हे अभियान सुरू करण्यात आले असून नागरिकांसाठी एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, सदाशिव साबळे, सुभाष देशपांडे तसेच दुर्घटनामुक्त अभियान संघटनेचे अध्यक्ष बीटी पाटील, या संघटनेचे संचालक मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्त्यावरील वाहन अपघात हे केवळ नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे घडतात असा आपला समज आहे, परंतु हे अपघात होतात ते वाहकांच्या अज्ञानामुळे। त्याला सुरक्षितरित्या वाहन का चालवावे, अपघात झाला तर त्याचे दुष्परिणाम किती दूरगामी होतात याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते आणि हे प्रशिक्षण प्राथमिक शाळेत विद्यार्थी असतानाच देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दुर्घटनामुक्त भारत अभियानाचे अध्यक्ष बीटी पटेल यांनी केले। हमारे रोड ट्रांसपोर्ट वाले, हमारे ट्रैफिक पुलिस वाले, इनको यही नहीं पता एक्सीडेंट होते क्यों। जिनकी जिम्मेदारी है एक्सीडेंट रोकने की, उनको कुछ नहीं पता हमारे एक्सीडेंट होते क्यों। मैंने पृथ्वीराज चौहान को कितनी बार खत लिखी, चिट्ठी लिखी, मेरे आज तक जवाब नहीं आया। बहुत सारे मंत्रियों को लेटर लिखी, कोई जवाब नहीं आया। मैं खुद जाके गुलाबराव देवकर जो हमारे कांग्रेस के ट्रांसपोर्ट मिनिस्टर है महाराष्ट्र सरकार के, उनको जाके मिला तो उन्होंने ऐसे हाथ खड़े कर दिए जैसे कोई बात ही नहीं। मैंने उनको बोला, सर हमारे 350 लोग रोड एक्सीडेंट में मर जाते हैं, उतने कितने मर जाते हैं हमें तो कुछ पता ही नहीं। मैंने उनको बोला इस काम के लिए सर आप थोड़ा वक्त दीजिए। बोले अभी हमारे पास समय नहीं है, फिर कभी आ जाए। मैंने उनको बोला भाई मैं इतने लंबे से आया हूँ, आपसे अपॉइंटमेंट लेके आया हूँ, टाइम लेके आया हूँ, बोलते भी इतना ही टाइम है हमारे पास, मैंने इतना पैसा खर्च करके आपसे मिलने के लिए आया। बोलते ही आपकी प्रॉब्लम, ऐसा भी रोज के 350 लोग मर जाते हैं हमारे, बोलते ही उनकी प्रॉब्लम। यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत अपघाताची कारण मीमांसा केली। राज्य सरकार वाहन अपघातांची संख्या कमी करण्यास अपयशी ठरले आहे किंवा राज्य सरकारला हा विषय तितकासा महत्वाचा वाटत नाही, परंतु कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून दुर्घटनामुक्त पनवेल हे अभियान कायमस्वरूपी सुरू ठेवण्यास येणार असल्याचे आश्वासन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी दिले। अपघाताकडे बघताना दोन बाजू बघितलं पाहिजे। एक तर अपघात झालेच नाही पाहिजे आणि दुसरी बाजू अशी आहे की अपघात झाल्यावर कोणती व्यवस्था पाहिजे। आता पहिला पार्ट जो अपघात झालेच पाहिजे नाही, मग त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, कारण अपघात झाल्यानंतर व्यवस्था करायची ती आपण किती टाळण्याचा प्रयत्न केला तर अपघात होणारच आहे, पण अपघाताचं प्रमाण आपण कमी करू शकतो। आज जे मोठ्या प्रमाणात करतो आपण जर पनवेलच्या आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये
हेतून आज झालेला आहे तो एक्सप्रेस हायवे असो, मुंबई गोवा रस्ता असो, पनवेल शहरामध्ये असो, उरण रस्त्यावर असो, तळोजा MIDC मध्ये असो, या साऱ्या परिसरामध्ये अपघाताचं मोठं प्रमाण आहे. आणि ह्याच्यामध्ये या आपल्या परिसरामध्ये एक्सप्रेस हायवे जर सोडला तर मोटरसायकल अपघाताचं प्रमाण फार मोठं प्रमाण. म्हणून आजचा फोकस जो आपला आहे तो 2 व्हीलर जे चालवणारे आहेत त्यांच्यावर जास्त फोकस आपण आता केले. आणि हे अपघात होत असताना खरोखर अपघाताची कारणं काय आणि वाहन चालवत असताना वाहन चालक म्हणून आपली जबाबदारी काय, त्याच्यामधला अवेअरनेस त्यांच्यामध्ये आला पाहिजे. कारण गाड्या आता खूप भारी पडलेली निघालेल्या आहेत. एक्सिलेटर दाबला की गाडी खूप जोरात पळते. धूम गाडी चालवण्याचे नाही म्हणलं तरी तरुणांमध्ये फॅशन निर्माण झालेली आहे. पण या साऱ्या फॅशन आणि धूमबाजी ही शेवटी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असते. आणि ही ठरत असताना एक सामाजिक भावनेतनं कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सारी मंडळीच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करतो, त्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून समाजामध्ये आणि परिसरामध्ये ज्या काय दुर्घटना घडतात, या दुर्घटना घडत आहेत, या कमी केल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे. आकाशकंदील, रांगोळ्या, फटाके आणि गोडधोड फराळ ही दिवाळीची ओळख आहे. त्याचबरोबर नागरिकांची दिवाळीची सुट्टी आनंदात जावी, त्यांना चांगलं वैचारिक खाद्य मिळावे, विनोदी व्यंगचित्रे आणि विनोदी कथांनी हसून लोटपोट व्हावे, यासाठी दिवाळी अंकाची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. दिवाळी आणि दिवाळी अंकाचं नातं असं अतूट आहे. पनवेल तालुक्यातही दिवाळी अंकांची परंपरा आहे. शेकडो दिवाळी अंक या दिवाळीत प्रकाशित होत असतात. त्यातील काही दर्जेदार दिवाळी अंकांचीच दखल वाचक वर्ग घेत असतो. अशा दर्जेदार अंकापैकी एक साप्ताहिक रसायनी टाइम्सचा दिवाळी अंक आहे. साप्ताहिक रसायनी टाइम्सच्या 15व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच शेतकरी कामगार पक्ष पनवेल मध्यवर्ती कार्यालयात आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश चितेकर, जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा माधुरी गोसावी तसेच पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साप्ताहिक रसायनी टाइम्सने एक चांगला दर्जेदार दिवाळी अंक सादर केल्याबद्दल आमदार विवेक पाटील यांनी संपादक अनिल भोळे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रसायनी टाइम्सच्या दीपावली विशेष अंकाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि हे जाहीर करत असतानाच रसायनी टाइम्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकजागृती किंवा प्रबोधन करण्याचं काम जे गेली 16-17 वर्ष अनिल भोळे त्यांचे वडील श्री भोळे हे सातत्यानं करत आहेत. आणि रसायनी परिसरामधल्या जे काय प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर दीपावली विशेष अंक काढत असताना सुद्धा दीपावलीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देत असताना सुद्धा याच्यामध्ये जे सर्व लेख आहेत हे लेख निश्चितच समाज प्रबोधनाच्या बाबतीमध्ये उद्बोधक असे लेख आहेत. असणारी चालू एकंदर परिस्थिती आणि त्या अनुषंगानं प्रत्येकाची काय काय जबाबदारी या संदर्भातले विशेष लेख याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं हा रसायनी टाइम्सचा दीपावली विशेष अंक हा निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो. मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना हे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.